कार्यालय में महिला कर्मचारी से शारीरिक सुख की मांग करने वाले 2 अधिकारियों के खिलाफ कार्रवाई अपेक्षित है। इस मुद्दे पर ध्यान आकर्षित करने के लिए विधानसभा अध्यक्ष से मांग की गई थी, लेकिन विधानसभा अध्यक्ष इस पूरी घटना पर ध्यान आकर्षित करने से बच रहे हैं। ऐसा गंभीर आरोप बालापुर के विधायक नितीन देशमुख ने लगाया। त्यांनी दोघांनीही माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे व मला शरीर सुखाची मागणी केलेली आहे। 1 वर्षापासून मला कुठलाही न्याय मिळालेला नाही। मला दुःख वाटते। विधानसभेचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतात, परंतु विधानसभेचा अध्यक्ष या अध्यक्ष कुंभकर्णासारखा झोप घेतलेली आहे। जसा कुंभकर्ण गार झोपलेला असते आणि आपल्या प्रजेमध्ये काय अत्याचार होऊ राहिला हे कुंभकर्णाला दिसत नाही, तशा पद्धतीने विधानसभेच्या अध्यक्षाला या महाराष्ट्रामध्ये जनतेवर, महिलांवर, शेतकऱ्यावर काय अत्याचार होऊ राहिले हे दिसत नाही। तुम्ही वर्षात त्या बाईच्या घरी गेले का, बेटा तू कामावर काही नाही म्हणून एवढा अत्याचार करायचा? तुम्हाला मी 4 दिवस सांगितलं त्याला निलंबित करा म्हणून। प्रस्ताव नाही, आताच्या आता आदेश करा, आताच्या आता आदेश करा। शिवसेना ठाकरे गुट के विधायक नितीन देशमुख के नेतृत्व में अकोला स्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कार्यालय में धरना आंदोलन किया गया। शिवसेना विधायक देशमुख ने इस बार विधानसभा सभापति राहुल नार्वेकर पर मैनेज होने का आरोप लगाया है। मूर्तिजापुर स्थित जीवन प्राधिकरण कार्यालय में संविदा पर कार्यरत एक महिला कंप्यूटर ऑपरेटर से कार्यालय के 2 अधिकारियों ने शारीरिक सुख की मांग की थी। विधायक नितीन देशमुख महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के मूर्तिजापुर के उपविभागीय अधिकारी डीबी कपिले और शाखा अभियंता राजेंद्र इंगले, इन दोनों को उनके पदों से बर्खास्त करने और उनके खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग को लेकर धरने पर बैठे थे। इस बीच विधायक नितीन देशमुख ने कहा कि वह आज सत्र में शामिल नहीं हुए क्योंकि मामले को सभापति ने गंभीरता से नहीं लिया और इसलिए एक बहन को न्याय दिलाने के लिए मुझे आंदोलन करना पड़ रहा है। इन दोनों अधिकारियों को बचाने के लिए भाजपा का एक विधायक का हाथ होने का आरोप भी विधायक नितीन देशमुख ने लगाया। आमची मागणी एकच आहे की ज्या 2 अधिकाऱ्यांनी एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला तिचा पगार काढण्यासाठी ती त्या अधिकाऱ्याजवळ गेली असता त्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला शारीरिक शोषणाची मागणी केली आणि एका अधिकाऱ्याने तर त्या ऑफिसला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला होता आणि महिलांनी त्या आरडाओरड करून तिथं पळ काढला। जवळपास 1 वर्ष या प्रकरणाला झाले आणि 1 वर्षापासून ती महिला कर्मचारी एवढी दहशती खाली होती की मी जर माझ्या ऑफिसला जर गेली तर माझ्यावर अत्याचार होईल, अन्याय होईल, त्या दहशती पोटी ती महिला 1 वर्षापासून कामावर सुद्धा आले नाही। परंतु संबंधित अधिकाऱ्यांना कधी धाडस केलं नाही की ही महिला माझ्या मुलीच्या वयी समान आहे, तिच्या घरी आपण गेलो पाहिजे, बेटा तू कामावर वर्ष झाले का आली नाही? आणि त्या 2 अधिकाऱ्यांनी, ज्या अधिकाऱ्यांनी शारीरिक शोषणाची मागणी केली, त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करायचं धाडस सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही। त्या 2 अधिकाऱ्यावर फक्त ह्या महिलेच्या संदर्भातलेच गुन्हे नाही, अजून एका महिलांनी मुख्यमंत्र्याकडे इच्छा मरणाची परमिशन सुद्धा मागितली होती आणि त्या अधिकाऱ्यावर 420, 468, 471 चे गुन्हे सुद्धा चाणी पोलीस स्टेशनला दाखल आहेत। म्हणजे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत, महिला अत्याचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत, तरी वर्ष होऊन त्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनाने अद्यापर्यंत कारवाई केली नाही। मी संबंधित हा विषय विधान भवनामध्ये लक्षवेधी लावला होता। विधानसभेच्या अध्यक्षांना 4 वेळा मी भेटलो, अध्यक्षांना विनवणी केली की एका महिलेवर अत्याचार झालेला आहे, 2 अधिकाऱ्यांनी तिला शारीरिक शोषणाची मागणी केली आहे, ह्या बाबतीत मला लक्षवेधी मांडायचा आहे। अध्यक्षांनी होकार दिला, सही दिली, परंतु नंतर अधिकारी ह्या जिल्ह्यात सांगतात की तुमचा लक्षवेधीच लागणार नाही। गेल्या 15 दिवसापासून मी दिलेला लक्षवेधी अद्यापर्यंत लागला नाही। मला दुःख वाटते। विधानसभेचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतात,
परंतु विधानसभेचा अध्यक्ष या अध्यक्ष कुंभकर्णासारखा झोप घेतलेली आहे. जसा कुंभकर्ण गार झोपलेला असते आणि आपल्या प्रजेमध्ये काय अत्याचार होऊ राहिला हे कुंभकर्णाला दिसत नाही, तशा पद्धतीनं विधानसभेच्या अध्यक्षाला या महाराष्ट्रामध्ये जनतेवर, महिलावर, शेतकऱ्यावर काय अत्याचार होऊ राहिले हे दिसत नाहीत आणि याच्या संदर्भातले लक्षवेधी विरोधी पक्षाचे घेत सुद्धा नाहीत. म्हणून अध्यक्षांनी कुंभकर्णाची झोप घेतली. शेवटी आम्हाला त्या महिलांसाठी रस्त्यावर उतरा लागलं आणि अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येऊन ठिय्या आंदोलन द्यावं लागलं. जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत ह्या ऑफिस मधून आम्ही हटणार. इस आंदोलन में बड़ी संख्या में शिवसेना ठाकरे गुट के पदाधिकारी व शिव सैनिक उपस्थित थे। पीड़ित महिला ने भी दोषी अधिकारियों पर कार्रवाई कर उसे न्याय देने की मांग की। मूर्तिजापूरचे उपविभागीय अभियंता श्री कपिले साहेब व शाखा अभियंता श्री इंगळे साहेब यांनी दोघांनीही माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे व मला शरीर सुखाची मागणी केलेली आहे. 1 वर्षापासून मला कुठलाही न्याय मिळालेला नाही आणि या भीती यांची दहशत एवढी वाढलेली असल्यामुळे मी 1 वर्षापासून ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आहे. मी तक्रारी कार्यकारी अभियंता अकोला, अधीक्षक अभियंता अकोला, म्हणजे जिथे जिथे MGPचे ऑफिस आहे किंवा सगळ्याच ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे, तक्रारी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर FIR सुद्धा केलेला आहे पोलीस स्टेशनला, पण अजूनपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही आहे. माझी मागणी हेच आहे की मला न्याय मिळावा, दोन्ही अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी आणि माझी नोकरी सुरक्षित राहावी.